माझा मित्र मला म्हणाला, आपलं वय 25 आहे. असं वय जिथं जगायला पाहिजे, पण जगायला वेळच मिळत नाही. आपण स्वप्न बघतो, पण आपला आनंद विसरून दररोज नवीन जबाबदारी पार पाडत असतो. आईच्या चेहऱ्यावरची काळजी, वडिलांची थकलेली नजर, घराच्या भिंती जरी जुन्या असल्या तरी आपल्या खांद्यावरचं मात्र नवीन नवीन अपेक्षांचं ओझं वाढत जातं. शिक्षण झालं, डिग्री मिळाली, पण कुणीच सांगितलं नव्हतं की मिळणाऱ्या पहिल्याच पगारापासून घराचं साहित्य, लाईट बिल यासारख्या वस्तूंचं सगळं आपल्या खिशातून जाणार आहे. आईला सांगू शकत नाही कामाचं टेन्शन, वडिलांना दाखवू शकत नाही स्वतःचं मनातली चिंता, कारण या वयात आधार होणं अपेक्षित असतं, आधार मागणं नाही. मित्रांचे स्टेटस बघतो, कुणी परदेशात, कुणी नवीन घर घेतलंय, पण तू मात्र अजूनही संघर्षच करतोय, कारण तुझ्या सगळ्या पैशांची दिशा ठरलेली असते घरासाठी. तुझ्या हातात येणारा प्रत्येक पैसा तुझ्यासाठी नसतोच, तो आधीच कोणत्या ना कोणत्या गरजेसाठी बांधलेला असतो. लग्नाचं वय झालंय म्हणतात, सेटल व्हा म्हणतात, पण हे कोणाला कसं समजावं? सेटल होण्याची पहिली पायरी म्हणजे कुटुंबाचं जगणं सुधरवायचं आहे. मनातलं दुःख पण चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं, कारण तुझ्या खांद्यावर आहे एक घर, एक कुटुंब. स्वतःची स्वप्न कुठेतरी मागे पडली आहेत. आता फक्त उरलंय कर्तव्य, जिथं स्वतःच्या इच्छांना वेळ मिळत नाही. 25 वर्षाचा मी, वयाने तरुण पण काळजीने म्हातारे झालेला. एक असा प्रवास जिथे प्रत्येक दिवस म्हणजे नवीन लढाई, जिथं स्वतःचं अस्तित्व हरवून कुटुंबासाठी झगडणं हाच धर्म झालाय. बाकी आयुष्य आहे चालायचं.